दिनांक 25 डिसेंबर 2021. ख्रिश्चन सण काल रात्री 12 वाजल्यापासून सर्वत्र भारतामध्ये 25 डिसेंबर हा साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने सर्व भारतीयांना, विशेषत्वाने ख्रिश्चन बांधवांना मी या सणासाठी शुभकामना देतो आणि आजच्या आपल्या या पारायणाला सुरुवात करतो. अनुच्छेद 249 राष्ट्रीय हितासाठी राज्य सूचीतील बाबी संबंधी विधिविधान करण्याचा संसदेचा अधिकार. राष्ट्रीय हितासाठी हा शब्द या अनुच्छेदामध्ये महत्वाचा आहे. राष्ट्रहितासाठी राज्य सूचीमध्ये केंद्राला केंद्र सूचीमध्ये आणि समावर्ती सूचीमध्ये कायदे करण्याचा अधिकार आहे. राज्यांना राज्य सूचीमध्ये कायदे करण्याचा अधिकार आहे. परंतु केंद्राला राष्ट्रीय हितासाठी काही परिस्थितीमध्ये राज्याच्या सूचीमधल्या विषयांवर कायदे करण्याचा जो अधिकार आहे त्याबद्दल हा अनुच्छेद भाष्य करतो. समभाग 1 या प्रकरणाच्या पूर्वगामी तरतुदीमध्ये काहीही असले तरी जर राज्यसभेने तिच्या उपस्थित असलेल्या राज्यसभा महत्वाचे जर राज्यसभेने तिच्या उपस्थित असलेल्या व मतदान करणाऱ्या किमान 2/3 सदस्यांनी पाठिंबा दिलेल्या ठरावाद्वारे राज्य सूचीत नमूद केलेल्यापैकी त्या ठरावात विनिर्दिष्ट केलेल्या अशा कोणत्याही बाबी संबंधी संसदेने कायदा करणे हे राष्ट्रीय हितार्थ आवश्यक किंवा समयोचित आहे असे घोषित केले असेल तर तो ठराव अंमलात असे तो वर संसदेने भारताच्या संपूर्ण राज्यक्षेत्राकरता किंवा त्याच्या कोणत्याही भागाकरता त्या बाबी संबंधी कायदे करणे हे विधिसम्मत होईल. राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने जर संसदेला राज्य सूचीतल्या कुठल्या विषयावर कायदा करण्याची आवश्यकता पडली तर तो विषय राज्य सूचीतला असूनही केंद्र सरकारला त्यावर कायदा करण्याचा अधिकार आहे आणि असे केलेले कायदे हे या संविधानानुसार विधिसंगत होतील, म्हणजे संविधानिक म्हणून संबोधले जातील. इथे 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत की असा ठराव हा 2/3 बहुमताने कुठे संमत झाला पाहिजे, राज्यसभेत संमत झाला पाहिजे. त्यानंतर तो ठराव लोकसभेत मांडला जाईल. जसं आपण राज्यसभा आणि लोकसभा याची रचना बघताना चर्चा केली होती की ठरावाची कायद्यामध्ये रूपांतरित होण्याची परिक्रमा प्रक्रिया म्हणजे काही ठराव हे लोकसभेमध्ये पारित होऊन पुढे राज्यसभेकडे जातात तर काही राज्यसभेमध्ये प्रस्तावित केले जातात आणि तिथे पारित झाले तर मग लोकसभेकडे येतात. लोकसभेने त्याचा परत पारित करून राज्यसभेला पाठवायचं असतं. राज्यसभा त्याच्यामध्ये अंतिम रूप देताना काही बदल करायचे असतील तर करू शकते आणि नंतर ते राष्ट्रपतीच्या सहीसाठी तो ठराव कायदा म्हणून संमत होण्यासाठी पाठवला जातो. या ज्या गोष्टी आपण संसदेच्या रचनेमध्ये संसदेच्या कार्यप्रणालीमध्ये बघितल्या होत्या, इथे ही कार्यप्रणाली तशीच आहे की संसदेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये म्हणजे राज्यसभेमध्ये 2/3 एवढ्या बहुमताने जर एखादा प्रस्तावित ठराव मंजूर झाला तर तो अशा परिस्थितीमध्ये लोकसभेला पाठवला जाईल. कशा परिस्थितीमध्ये पाठवला जाईल? जेव्हा देशहितार्थ आवश्यक आहे, म्हणजे त्या ठरावाचा प्रस्ताविकेमध्ये हे स्पष्टपणे नमूद केलं असेल, स्पष्टीकरणासह कारण मीमांसा देऊन तर्क शुद्ध रीतीने मांडलं असेल की राष्ट्रहित लक्षात घेऊन हा राज्य सूचीच्या विषयावरचा कायदा करणं संसदेला भाग आहे किंवा तशी आताच्या वेळेची गरज आहे. 2 शब्द इथं महत्वाचे वापरलेले आहेत. एक राष्ट्रीय हितार्थ आवश्यक व दुसरा समयोचित. समयोचित म्हणजे समय वेळेला धरून जो योग्य आहे तो. वेळेला धरून जो योग्य आहे, कदाचित वेळ एखाद्या वेळी युद्धजन्य परिस्थिती असेल किंवा आंतरराष्ट्रीय काही घडामोडी
अशा घडल्या असतील की जिथे संसदेला हस्तक्षेप करून राज्यसूचीच्या एखाद्या विषयामध्ये कायदा करणं आवश्यक वाटत असेल आणि तो कायदा तसा करणं राष्ट्रीय हिताचं असेल, तर अशा रीतीनं संसदेने केलेले कायदे राज्यसूचीतील विषयावरील हे संविधानिक आहे असं समजलं जाईल, म्हणजे विधिसम्मत आहे असं समजलं जाईल. समभाग 1 हे भाष्य ऐकल्यानंतर आपण अनुच्छेद 249च्या समभाग 2 कडे जाऊया. समभाग 2 असं म्हणतो, खंड 1 अन्वये म्हणजे वरील समभागामध्ये खंड 1 अन्वये पारित केलेला ठराव त्यात विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा जास्तीत जास्त 1 वर्षाच्या कालावधीपर्यंत अंमलात राहील. असा कायदा जो संसदेने राज्यसभेला प्रस्तावित केलेल्या ठरावानुसार, राज्यसभेकडून प्रस्तावित करून घेतलेल्या ठरावानुसार, संमत केलेल्या ठरावानुसार जर पास करून घेतला तर त्या कायद्याची कालमर्यादा, त्याच्या अंमलबजावणीचा काळ हा जास्तीत जास्त 1 वर्षाचा असेल. तो कायदा विधिसम्मत असेल, तो कायदा राष्ट्रहितासाठी झाला असेल, तो कायदा वेळेची गरज म्हणून झाला असेल, असा कायदा 1 वर्षासाठी उपयोगात राहील, तो ग्राह्य मानला जाईल आणि त्याचा प्रभाव असेल. 1 वर्षानंतर त्या कायद्याचा प्रभाव राहणार नाही. परंतु याला एक परंतु दिलेला आहे. हा परंतु आवश्यक आहे. परंतु असे की जर व जेव्हा जेव्हा अशा कोणत्याही ठरावाचा अंमल चालू ठेवण्यास मान्यता देणारा ठराव खंड 1 मध्ये तरतूद केलेल्या रीतीने पारित होईल, तर तेव्हा तेव्हा असा ठरावाचा अंमल या खंडान्वये एरवी ज्या दिनांकात संपुष्टात आला असता त्या दिनांकापासून पुढील 1 वर्षाच्या कालावधीपर्यंत तो चालू राहील. म्हणजे संविधानाने सांगितल्याप्रमाणे असा संसदेने पारित केलेला राज्यसूचीतील विषयावरील कायदा हा 1 वर्षासाठी विधिसम्मत असेल. परंतु त्या ठरावामध्ये जर असं नमूद केलं असेल की राष्ट्रहितार्थ आणि समयोचित हे 2 भाग लक्षात घेऊन त्या कायद्याला पुढे सुद्धा अंमलात राहणं आवश्यक आहे असं जर सांगितलं असेल, तर पुढेही तो कायदा अंमलात राहू शकेल. पण पुढे सुद्धा अंमलात राहण्यासाठी परत त्याची कालमर्यादा संविधानाने आखून दिली. ती कालमर्यादा म्हणजे परत 1 वर्ष. म्हणजे थोडक्यात समभाग 2 अनुच्छेद 249च्या तरतुदीनुसार संसदेने अशा प्रकारे तयार केलेला राज्य सूचीतील विषयावरील कायदा हा जास्तीत जास्त 2 वर्षासाठी प्रभावी असू शकतो. आता इथे प्रश्न पडतो, जर 2 वर्षासाठी प्रभावी असेल तर पुढे काय? पुढे जर अजून त्याची गरज आहे किंवा नाही त्याबद्दलची जर काही क्रिया असेल किंवा त्याबद्दलची प्रक्रिया असेल तर त्या कशा होऊ शकतात? जर समजा असा कायदा 2 वर्षाहून अधिक कालावधीसाठी आवश्यक असेल तर रेग्युलर कोर्समध्ये जी आपण संसदेची रचना आणि कार्य, संसदेमध्ये पारित होणारे कायदे ठराव त्याबद्दलच्या प्रक्रिया जेव्हा आपण बघितल्या, त्या प्रक्रियेनुसार अशा कायद्याला कायमस्वरूपी स्वरूप सुद्धा दिलं जाऊ शकतं की हा कायदा 2 वर्षाहून अधिक काळ, जोपर्यंत ही परिस्थिती आहे, जोपर्यंत अशी सिच्युएशन आहे, त्या सिच्युएशन मध्ये या प्रकारचा कायदा हा चालू राहील असंही आपण अमर्याद सुद्धा त्याला कालमर्यादा करू शकतो. कालमर्यादा न ठेवता त्याला अमर्याद सुद्धा करू शकतो. उदाहरणार्थ आता कोविड आहे, कोरोनाच्या मुळे अनेक कायद्याची स्ट्रक्चर ही बदलावी लागली आहे. आंतरराष्ट्रीय परिप्रेक्षामध्ये जर आपण विचार केला तर आंतरराष्ट्रीय काही WHO चे नियम आहेत, काही युनोचे नियम आहेत, काही अजून आंतरराष्ट्रीय कमर्शियल संस्था ज्या आहेत, व्यापारी संस्था ज्या आहेत, त्या व्यापारी संस्थेचे गॅट वगैरे सारख्यांचे जे नियम आहेत त्या नियमानुसार जर अशी गरज पडली किंवा देश हितार्थ राज्याच्या सूचीमधल्या एखाद्या विषयावर आपल्याला कायदा केला पाहिजे असं संसदेने ठरवलं आणि तो कायदा खरंच एक पॅन्डेमिक म्हणा किंवा अजून काही जर लांबत राहिलं आणि पुढे अजून त्याची गरज पडली तर अशा रीतीने तो कायदा आपल्याला लांबवता येऊ शकतो. परंतु अनुच्छेद 249च्या प्रघातानुसार संविधानाने जी कालमर्यादा आखून दिलेली आहे ती सुरुवातीला 1 वर्ष, त्यानंतर वाढीव अजून 1 वर्ष, म्हणजे सर्वसाधारणपणे 2 वर्ष ही कालमर्यादा असेल.
त्यानंतर समभाग 3 अनुच्छेद 249 असं सांगतो की खंड 1 अन्वये, समभाग 1 अन्वये ठराव पारित झाला नसता तर जो कायदा करण्यास संसद सक्षम झाली नसती असा संसदेने केलेला कायदा ठरावाचा अंमल संपुष्टात आल्यापासून 6 महिन्याचा कालावधी संपतात अक्षमतेच्या मर्यादेपुरता निष्प्रभावी होईल. मात्र उक्त कालावधी संपण्यापूर्वी त्या कायद्यान्वये केलेल्या किंवा करण्याचे वर्जिलेल्या गोष्टी याला अपवाद असतील. थोडक्यात अशा कायद्यान्वये जर काही गोष्टी केल्या असतील, काही योजना सँक्शन झाल्या असतील तर त्या अपवाद म्हणून त्या योजना मात्र निष्प्रभावी होणार नाही, त्या योजना प्रभावीच राहतील असा याचा अर्थ आहे. आणि हे पहिलं वाक्य महत्वाचं आहे. पारित जर या ठरावान्वये म्हणजे अशा राष्ट्रहितार्थ समयोचित परिस्थितीमध्ये संसदेने राज्याच्या सूचीमधील विषयावर कायदा करणे राज्यसभेत रूप प्रस्तावित करून असा कायदा करण्यास संसद सक्षम नाही. उद्या एखादं प्रकरण कोर्टात गेलं आणि त्यांनी सांगितलं की संसदेला अशा रीतीनं कायदा संमत करण्याची सक्षमता कायद्यातच नाहीये, कुठला तरी एखादा असा विषय आहे की ज्या विषयावर संसद हा कायदा करू शकत नाही, असं जर झालं, जर संसदेचं सक्षमत्व, संसदेचेच अधिकार जर प्रश्नांकित झाले तर त्यावर असा जो कायदा आहे त्याची कालमर्यादा ही 6 महिन्यामध्ये निष्प्रभावी होईल, जणू काही असा कायदा झालाच नाही असं संबोधण्यात येईल. परंतु या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या योजना त्या कायद्यान्वये कार्यान्वित करण्यात आल्या असतील, ज्या योजना त्या कार्यान्वये राबवण्यात आल्या असतील त्या योजना मात्र त्याला अपवाद असतील. हे कसं आहे की अनेकदा संसदेला या विषयावर कायदा करण्याचा अधिकार नाही. आम्ही आमच्या राज्याची परिस्थिती, राज्याची सिच्युएशन काय असेल त्या पद्धतीने विचार करू, अशा प्रकारची जर याचिका घेऊन कोणी सर्वोच्च न्यायालयामध्ये केलं आणि तिथे संसदेची सक्षमता कायदा करण्याबद्दलची जर प्रश्नांकित करण्यात आली आणि ठरवण्यात आलं की नाही संसदेला या विषयावर कायदा करण्याचा अधिकार नाही, संसदेने देशहितार्थ आणि समयोचित या गोष्टी वापरून अशा प्रकारचा कायदा करून काहीतरी दडपणं निर्माण केलेली आहे राज्यांवर, कारण राज्य आणि केंद्र यांच्या संबंधात नेहमी ही खेचताण ताणतणाव सुरू असतात. त्यामुळे इथं एक प्रोटेक्शन म्हणून म्हणजे संबंधांना, राज्य आणि केंद्र यांच्यातील संबंधांना एक संरक्षण म्हणून असं बहाल केलेलं आहे की अशा वेळी जर संसद हा कायदा करण्यास सक्षम नसती, हे जर सिद्ध झालं, अर्थातच हे सिद्ध व्हायला 4, 5, 6 महिन्याचा वेळ लागेलच, पटकन काही कोणी पिटिशन करणार नाही, लगेच त्या पिटिशनवर बेंच गठीत होणार नाही, बेंच गठीत झालं तर पटकन काही निर्णय येणार नाही. म्हणून त्या अशा कायद्यासाठी 6 महिन्याची कालमर्यादा या ठिकाणी दिलेली आहे आणि तो कायदा 6 महिन्यानंतर आपोआप निष्प्रभावी होईल. परंतु त्या कायद्यानुसार कार्यान्वित केलेल्या ज्या योजना आहे त्या मात्र त्याला अपवाद राहतील, त्या निष्प्रभावी होणार नाही, त्या प्रभावी राहतील. म्हणजे केलेलं जे आहे त्याच्यावर तुम्हाला 6 महिन्यामध्ये प्रश्न विचारता येणार नाही, परंतु नंतर पुढे 6 महिन्याच्या पुढे तो कायदा आणि तशा प्रकारची योजना करण्याचं काम हे प्रभावी राहणार नाही, ते काम बंद होईल. या प्रकारच्या तरतुदी आपण 249चा जर सरसकट विचार केला तर थोडक्यात एकच वाक्य अधोरेखित करण्यासारखे आहे की कुठल्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे संसदेला राज्य सूचीतील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार आहे आणि त्या कायद्याच्या मर्यादा, त्यांच्या कालमर्यादा, त्यांचं प्रभावीपण, त्यांचं निष्प्रभावीपण याबद्दलचं भाष्य आपल्याला अनुच्छेद 249 मध्ये विवेचन करायला अशा रीतीने उपलब्ध आहे. पुढे आणीबाणीची उद्घोषणा. आणीबाणी लागू झाली देशामध्ये तर काय परिस्थिती असेल? केंद्र आणि राज्य यातील संबंध खऱ्या अर्थाने ताणले जात असतील आणि खऱ्या अर्थाने या संपूर्ण प्रकरणाची प्रकरण 11 भाग 11 संघराज्य आणि राज्य यामधील संबंध हे जे हा जो भाग आहे यातली जी प्रकरणं आहे संविधानामधली याचा निकष, याची कसोटी अशाच काळामध्ये लागत असते, अनन्यसाधारण अशा काळामध्ये. त्याच्यातला एक महत्वाचा काळ म्हणजे देशामध्ये आणीबाणी
जाहीर होणे आणि आणीबाणी जाहीर झाल्यानंतर काय परिस्थिती असू शकते त्याच्याबद्दलचं विवेचन आपण अनुच्छेद 250 मध्ये बघूया. आणीबाणीची उद्घोषणा जारी असताना राज्य सूचीतील कोणत्याही बाबी संबंधी विधी विधान करण्याचा संसदेला अधिकार. आता इथे कंडिशन्स काहीच नाही. राष्ट्रहितार्थ समयोचित हे शब्द इथून निघून गेले जे आपण 249 मध्ये बघितले. इमर्जन्सी शिवाय ज्या परिस्थिती असतात त्याचं विवेचन आपण 249 मध्ये बघितलं. तर 250 अनुच्छेदामध्ये आपण इमर्जन्सी मध्ये आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये हे ठळक मथळा या अनुच्छेदाचा असं सांगतो की कोणत्याही बाबी संबंधी विधी विधान करण्याचा संसदेचा अधिकार. म्हणजे ती बाब राज्य सूचीतली असो, समावर्ती सूचीतली असो, केंद्र सरकारची सूचीतली तर असोच असो, त्याच्यावर संसदेला कायदे करण्याचा निर्विवाद संविधानिक अधिकार प्राप्त आहे. परंतु त्याशिवाय इतर सगळ्या बाबीमध्ये आणि या तीनही सूचीच्या पलीकडे जाऊन सुद्धा कुठला विषय असेल कोणत्याही बाबी संबंधी असा प्रकारचा कायदा संसदेला करता येतो आणीबाणीच्या काळामध्ये. याचं समभाग 1 असं बघूया. या प्रकरणात काही असले तरी संसदेला आणीबाणीची उद्घोषणा जारी असताना आणीबाणी ही डिक्लेअर करायची असते. ती रद्द सुद्धा तशीच घोषणा करून करायची असते आणि जारी सुद्धा तशीच घोषणा करून करायची असते. जारी असताना आणीबाणीची उद्घोषणा जारी असताना राज्य सूचीत नमूद केलेल्या बाबींपैकी कोणत्याही बाबी संबंधी भारताच्या संपूर्ण राज्य क्षेत्राकरिता किंवा त्याच्या कोणत्याही भागाकरता कायदे करण्याचा अधिकार असेल. संसदेला आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये राज्य सूचीतील कोणत्याही बाबीवर कायदे करण्याचा अधिकार असेल. आणीबाणीची उद्घोषणा समभाग 2 पुढे असं म्हणतो, आणीबाणीची उद्घोषणा करण्यात आली नसती तर जो कायदा करण्यास संसद सक्षम झाली नसती. म्हणजे जसं आपण 249 समभाग 3 बघितला त्याच पद्धतीचा हा समभाग 2 अनुच्छेद 249 मध्ये विवेचन करतो की आणीबाणीची उद्घोषणा करण्यात आली नसती तर जो कायदा करण्यास संसद सक्षम झाली नसती असा संसदेने केलेला कायदा उद्घोषणा जारी असण्याचे संपुष्टात आल्यापासून 6 महिन्याचे कालावधी संपतात अक्षमतेच्या मर्यादेपुरता निष्प्रभावी होईल. मात्र उक्त कालावधी संपण्यापूर्वी त्या कायद्यान्वये केलेल्या किंवा करण्याचे वर्जिलेल्या गोष्टी याला अपवाद असतील. म्हणजे आपण जसं बघितलं की आणीबाणीची उद्घोषणा झाली नसती तर संसदेला असा कायदा करण्याचा अधिकार असता का अशा रीतीने संसदेने केलेला कायदा जर प्रश्नांकित करण्यात आला आणि हे प्रश्न जर सर्वोच्च न्यायालयाकडे गेले तर त्या याच्यामध्ये हा भाग उपलब्ध आहे संविधानामध्ये ज्याच्या आधारावर सर्वोच्च न्यायालय याचा निकाल लावू शकेल की असा कायदा हा आणीबाणी आहे म्हणून ठीक आहे, पण जर आणीबाणी नसती तर संसदेला हा कायदा पारित करण्याचा अधिकार असता का नसता. आपल्याकडे डिमॉनिटायझेशन पासून तर पॅन्डेमिक आणि लॉकडाऊन पर्यंतचे सगळा कालखंड हा अशा प्रकारचा अधांतरी कालखंड आहे की ज्या कालखंडामध्ये राज्याला असलेल्या विषयाच्या अधिकारा व्यतिरिक्त संसदेला हस्तक्षेप करून आपल्या अधिकारात कायदे पारित करून घेण्याचा अधिकार आहे. संसदेने ते केलेला आहे. आणीबाणीची उद्घोषणा झालेली नाही. हा समभाग 250चा दुसरा समभाग काय म्हणतो, जर आणीबाणीची उद्घोषणा झाली नसती तर संसदेला असे कायदे करण्याचे अधिकार राहिले असते का. आणि जर असं समजलं की नाही संसदेला हे अधिकार आणीबाणीची उद्घोषणा जर झाली नसती तर संविधानामध्ये उपलब्ध नसते असं जर सिद्ध झालं तर अशा वेळी जे कायदे संसदेने केलेले आहे ते कायदे 6 महिन्याच्या कालावधी पुरते राहतील आणि 6 महिन्यानंतर ते अक्षम होतील, सक्षम राहणार नाही आणि अक्षमतेच्या कारणासाठी ते निष्प्रभावी मानले जातील 6 महिन्यानंतर. परंतु त्या 6 महिन्याच्या कालावधीत जर त्या कायद्यांवे काही योजना, काही एस्टॅब्लिशमेंट, काही आस्थापना निर्माण झाल्या असतील त्या मात्र अपवाद राहतील, म्हणजे त्या तशाच पुढे चालू राहतील. मिसा कायदा तुम्हाला आठवत असेल, आणीबाणी होती तेव्हा
मेंटेनन्स ऑफ सिक्युरिटी, मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ऍक्ट म्हणून मिसा लावण्यात आला होता. तो मिसा कायदा नंतर ही तसाच चालू राहिला. त्याच्यावर बराचसा उहापोह झाला. हा कायदा अजून परत केलेला नाही, हा निष्प्रभावी झाला नाही. त्यासाठी याचिका आणि बाकी सगळं सुप्रीम कोर्टात झालं. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की खरंच आता या कायद्याची मर्यादा आहे किंवा नाही याबाबत संसदेने विचार करून त्यांचा अहवाल सादर करावा. संसदेने त्यावेळी आणीबाणी संपल्यानंतर जे दुसरं सरकार होतं जनता दलाचं, त्यांच्या माध्यमातून रिपोर्ट फाईल करण्यात आला की अशा प्रकारे आणीबाणीमध्ये निर्माण केलेला हा कायदा पुढे चालू ठेवण्याची गरज नाही आहे, तो निष्प्रभावी झाला पाहिजे आणि त्याप्रमाणे तो 6 महिन्यात निष्प्रभावित झाला. त्याच्यानंतर अशा ज्या मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटीच्या बाबी आहे त्यासाठी कुठला कायदा असावा, तर त्यासाठी दुसरा कायदा काळाचा अस्तित्वात आला नंतर. म्हणजे ज्याच्यामध्ये मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटीच्या खाली जे काही पैशाचे अवैध व्यवहार असतील किंवा फेमा वगैरे हे कायदे नव्हते, फॉरेन एक्सचेंज वरती निर्बंध ठेवण्याचे कायदे नव्हते, हे कायदे घेतले नाही किंवा केले नाही तर नार्कोटिक सारख्या गोष्टींना किंवा दहशतवादासारख्या काही गोष्टींना आळा बसणार नाही, म्हणून त्यासाठी वेगळे कायदे असण्याची गरज आहे. सगळं लक्षात घेऊन कायद्याचे प्रारूप नंतर नंतरच्या काळात बदलत जातात. आज आपल्या समोर MCOCO आहे, मोकक्का कायदा आहे. असं हे सगळं स्ट्रक्चर बघता संसदेचा रोल या ठिकाणी महत्वाचा आहे. आणि तो जरी महत्वाचा असला तरीही संविधानाने मात्र त्या प्रत्येक रोलच्या परिसीमा संसदेला, केंद्र शासनाला कायदे करण्याच्या लिमिट्स आणि त्या कायद्यांच्या लिमिट याबद्दलचे जे प्रघात घालून दिलेले आहे ते या संविधानाची खरी महत्ता आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवूया. मला वाटते पुढे आपण आपल्याला वेळ उपलब्ध आहे. अनुच्छेद 251 आणि अनुच्छेद 252 याचं वाचन करून घ्यावं. यशवंता. हॅलो सर, याचं वाचन करण्यापूर्वी एक प्रश्न आहे, तो थोडासा आपण घ्यावा असं मला वाटतंय. चालेल सर, आवाज येतोय? हा, आवाज येतोय, सांगा ना प्रश्न सांगा. सर, आपण जो आदिवासी जनजातींच्या विभागासाठी असणारा स्वतंत्र कायदा जो आहे त्याच्याविषयी दिली होती माहिती, त्यावेळेचा तो प्रश्न आहे जो आज विचारलेला आहे सगळ्याच्या मध्ये. एखाद्या नवीन भागाचा समावेश या अनुसूचीमध्ये करणं किंवा एखादा जो त्याच्यामध्ये ऑलरेडी आहे त्या भागाला याच्यातून बाहेर काढणं, यासाठीची काही मार्गदर्शक तत्व दिलेली आहेत का? आणि त्या जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारे जिल्हाधिकारी यांच्याकडे त्यातले काही अधिकार असतात का, असा एक प्रश्न आहे. हा प्रश्न एकदम योग्य आहे. खरं तर हे विवेचनात आलेलं आहे, परंतु आता प्रश्न असल्यामुळे आपल्याला परत यावर एक उजळणी दाखल भाष्य करणं आवश्यक आहे. असा भाग की जो भाग अजूनपर्यंत दुर्लक्षित आहे आणि तो भाग कुठल्याही प्रशासकीय आस्थापनाच्या अंतर्गत आलेला नाही, किंबहुना त्या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा ही लागू नाही, त्याला आपण जनजाती क्षेत्र, अनुसूचित जनजाती क्षेत्र म्हणून संबोधलेलं आहे. आता असं अनुसूचित जनजाती क्षेत्र जर तुम्हाला मुख्य प्रवाहात आणायचं असेल, पेसा जो कायदा आहे तो काय म्हणतो की आपल्या संस्कृतीचं जतन हे या ठिकाणी महत्वाचं त्यांनी मानलेलं आहे. आणि संस्कृतीच्या जतनासाठी आपण त्या लोकांच्या ट्रायबल्सच्या ज्या काही चालीरीती आहे, त्यांचं सांस्कृतिक जडणघडण आहे, त्यांची भौगोलिकता आहे, एक प्रकारे तिचं जतन व्हावं असा हा प्रघात आहे. त्यासाठी या अनुच्छेदाचा अनुसूची व जनजाती क्षेत्रांचा समावेश संविधानामध्ये झालेला आहे. आता असं अनुसूचित जनजातीचं क्षेत्र जर स्वतःहून तिथल्या लोकांनी बहुमताने ठरवलं असेल की नाही आपल्याला जिल्ह्याच्या प्रशासनाच्या मुख्य प्रवाहात यायचं आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी आपला जो हा पेसा कायदा आहे तो वगळून जे इतर कायदे असतील, म्हणजे पेसा जिथे लागत नाही अशा ठिकाणच्या प्रशासनाप्रमाणे आमचं प्रशासन चालावं असे ठराव
जर तिथल्या अनुसूचित जनजाती क्षेत्रातील लोकांनी पास केले किंवा सहीनिसी सगळ्यांनी पास करून लोकप्रतिनिधीच्या मार्फतीने, कारण त्या भागाचा कोणीतरी MLA कोणीतरी MP असणारच, खासदार आमदार, त्याच्या थ्रू किंवा मग स्वतः जनता असा प्रस्ताव घेऊन जर जिल्ह्याच्या कलेक्टरकडे गेली, कारण जिल्ह्याच्या कलेक्टरला हे अधिकार आहेत. जिल्हा कलेक्टरच्या अधिकारामध्ये आपण जेव्हा IAS IPS या सर्व्हिसेसचं 308 309 म्हणजे केंद्रीय आणि राज्याच्या सेवा योजना याच्यावरती जेव्हा भाष्य करू, या संविधानामध्ये पुढे आपल्याला हे बघायचं आहे सविस्तर की कलेक्टरला कुठल्या कुठल्या क्षेत्रात कुठले कुठले अधिकार असतात. त्यावेळी आवर्जून आपण आठवण करून द्याल, याच्यावर आपण परत भाष्य करू. परंतु कलेक्टरला हे अधिकार आहेत. कलेक्टर काय करेल, असे प्रस्ताव आल्यानंतर त्यांना जर जिल्ह्याच्या रेग्युलर प्रशासनामध्ये आपल्या स्वतःला वर्णी लावून घ्यायची असेल, आणि तसं ते का करतील, कारण पेसा किंवा त्यांना अनुसूचित याच्याप्रमाणे मिळणारे जे काही फायदे आहेत ते कमी असतील आणि त्या तुलनेने एक सिव्हिल लाईफ किंवा एक दिवाणी स्वरूपाचं जे आस्थापना आहे स्वराज्य संस्थेचं, स्थानिक स्वराज्य संस्थेचं, त्यामध्ये त्यांना येणं जास्त स्वारस्याचं असेल, जास्त महत्वाचं असेल, फायदेशीर असेल, तर त्यावेळी ते लोक अशा प्रकारे कलेक्टरला सांगतील. तर कलेक्टरचं काम आहे त्या ठिकाणी एखादी सभा घेऊन किंवा एखादं शिष्टमंडळ त्यांच्यातलं नेमून त्या शिष्टमंडळाशी विचार विनिमय करणे, शिष्टमंडळाशी विचार विनिमय करून त्यांना तशी तारीख घेऊन त्यांच्या गावी जाऊन किंवा त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी बोलवून किंवा एखाद्या सोयीच्या ठिकाणी ही बैठक नियोजित करून त्या ठिकाणी कलेक्टर त्यांची जी कारणं आहे ती समजावून घेईल. कलेक्टर त्यांच्या पातळीवर त्यांना समजावून सांगेल की तुमची ही कारणं संविधानिक आहे, योग्य आहे की नाही आहे. कारण या ठिकाणी असंही होऊ शकतं, एखादा उद्योगपती ज्याला त्या ठिकाणी एखादी त्यांची आस्थापना स्थापन करायची आहे किंवा निर्माण करायची आहे, त्यांनी तिथल्या लोकांना फितवून किंवा तिथल्या लोकांना सांगून की तुम्ही हा पेसा कायदा आमच्या क्षेत्रापुरता हटवून टाका, अशा प्रकारे अर्ज फाटे करून तुम्ही मुख्य प्रवाहात या जिल्हा प्रशासनाच्या, आणि मग आल्यानंतर जिल्ह्याचे कलेक्टरच्या सगळ्या परवानग्या त्यांना मिळू शकतात. असा जो एक मधला भाग आहे त्यासाठी कलेक्टरचं हस्तक्षेप, कलेक्टरचं इंटरव्हेन्शन हे अतिशय महत्वाचं आहे. कलेक्टरनी या ठिकाणी काय बघायचं आहे, जनकल्याणार्थ सांगतो, काही अपवादात्मक उदाहरणं खूप आहे याच्यावर द्यायला, पण कलेक्टरनी जनकल्याणार्थ या ठिकाणी दोन गोष्टी बघायला पाहिजे की स्थानिक लोक ही जी कारण मीमांसा देत आहेत ती कारण मीमांसा खरंच मुख्य प्रशासकीय प्रवाहामध्ये येण्यासाठी योग्य आहे की नाही. आणि क्रमांक 2, ह्यांनी केलेला ठराव किंवा ह्यांनी केलेला अशा प्रकारचा प्रस्ताव हा लोकांनी मिळून स्वतः केला, त्याच्यात सगळे लोक आहे की हे कोणाच्या तरी दडपणाखाली करत आहे, आणि खरोखरच जी काही तर्कशुद्ध कारणं त्या लोकांनी जिल्ह्याच्या प्रशासकीय मुख्य प्रवाहात येण्यासाठी दिलेली आहे ती योग्य आहेत की नाही, आणि त्यावरून काही तिथल्या ठळक लोकांचं भलं होणार असे किती टक्के लोकांना तो फायदा होणार आहे. जर अनुसूचित जनजाती क्षेत्राचं प्रशासन हे जिल्ह्याच्या मुख्य प्रशासकीय प्रवाहामध्ये समाविष्ट झालं तर खरोखरच किती लोकांना फायदा होणार आहे. उदाहरणार्थ आपण पाहतो की एखादी जुनी बिल्डिंग जेव्हा डिलॅपिलेटेड कंडिशन मध्ये असते, अगदी पडायला आलेली असते, त्यावेळी आपण तो एक कायदा आहे त्याच्यामध्ये रेरामध्ये, ज्याच्यामध्ये 80%, 85%, 70% अशा काही काही भागामध्ये लोक दिले की या लोकांनी एवढी लोकांची मतं असेल की ते पुनर्बांधणी पुनर्विकास व्हावा, तर पुनर्विकास प्रकल्प त्या ठिकाणी येऊ शकतो. एक 10-20% अपवाद असतात त्याला विरोध करणारे, त्यांचं न जुमानता तिथे तो येऊ शकतो. त्यांच्याशी शासन त्या कायद्याप्रमाणे त्यांच्या आस्थापनेच्या माध्यमातून, मंत्रालयाच्या माध्यमातून वेगळे प्रकारे डील करेल. असंच या ठिकाणी लक्षात घ्या की किती टक्के लोकांचं या प्रस्तावामध्ये समावेश आहे, त्यांचं खरंच भलं होणार आहे आणि त्यांना मुख्य प्रशासकीय प्रवाहात आणणं आवश्यक आहे, याबद्दलची पडताळणी, तिचा यथोचित अहवाल हा जनकल्याण लोककल्याण लक्षात ठेवून कलेक्टर महोदय तयार करतील आणि तो अहवाल शासनाला पाठवतील. शासन त्याच्यावरती तशा प्रकारे कायदा करू शकेल. जर तो
राज्य शासनाच्या अखत्यारीतला प्रश्न असेल तर राज्य शासन त्याच्यावरती ठराव करून कायदा करेल राज्यपालाच्या सहीने, किंवा मग त्यासाठी जर केंद्र शासनाला कायदा करणं आवश्यक असेल तर शासन आपल्या ठरावावर तशी संमती देऊन तो ठराव केंद्राकडे कायदा करण्यासाठी अग्रेसित करेल, पाठवून देईल. अशा प्रकारची ही प्रक्रिया आहे आणि अशा प्रक्रियेनुसार ते केलं जाऊ शकतं. 51 हे एक महत्वाचं अनुच्छेद आहे. 251 असं म्हणतो, संसदेने अनुच्छेद 249 आणि 250 आता आपण जे तुर्तास बघितले, अन्वय केलेले कायदे आणि राज्याच्या विधिमंडळाने केलेले कायदे यामधील विसंगती, तफावत, असा प्रश्न निर्माण झाला की जिथे संसदेने अनुच्छेद 249 आणि 250 नुसार केलेले कायदे राज्यांनी केलेल्या कायद्याशी विसंगत आहे, तर त्यावेळी काय परिस्थिती असेल त्याचं एका पॅरेग्राफ मध्ये उत्तर 251 दिलेलं आहे. अनुच्छेद 251 म्हणतो, या संविधानान्वये राज्य विधानमंडळाला जो कायदा करण्याचा अधिकार आहे असा कोणताही कायदा करण्याच्या त्याच्या अधिकारावर अनुच्छेद 249 व 250 मधील कोणत्याही गोष्टीमुळे निर्बंध पडणार नाही, हे लक्षात घ्या. राज्याचे विधिमंडळीय पॉवर या ठिकाणी अबाधित ठेवण्यात आलेले आहे. 249 देशहितार्थ आणि समायोजित परिस्थिती, 250 आणीबाणीची परिस्थिती, अशा परिस्थितीमध्ये राज्याच्या राज्य सूचीतील विषयावर संसदेने केलेले कायदे, त्यामुळे राज्याचा अधिकार त्या विषयांवर कायदे करण्याचा जातो असं अजिबात नाही. मात्र महत्वाचं, जर राज्य विधानमंडळाने केलेल्या कायद्याची कोणतीही तरतूद ही उक्त अनुच्छेदापैकी कोणत्याही अनुच्छेदान्वये जो कायदा करण्याचा संसदेला अधिकार आहे अशा संसदीय कायद्याच्या कोणत्याही तरतुदीस प्रतिकूल असेल तर संसदेने केलेला कायदा, मग तो राज्य विधानमंडळाने केलेल्या कायद्याच्या अगोदर पारित झालेला असो किंवा नंतर झालेला असो, अविभावी ठरेल. आणि राज्य विधानमंडळाने केलेला कायदा प्रतिकूलतेच्या मर्यादेपुरता, मात्र संसदेने केलेला कायदा प्रभावी असे तोवरच अंमल रहित राहील. रिपग्नंट हा एक शब्द आहे, म्हणजे ज्याला अविभावी आपण, थोडक्यात अप्रभावी, निष्प्रभ होणे, हा याचा अर्थ आहे. इथे या मात्र मध्ये काय म्हटलेलं आहे की जर राज्य विधानमंडळाने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदी उक्त अनुच्छेदाप्रमाणे संसदेने केलेल्या कायद्याच्या तरतुदीला विसंगत असतील किंवा प्रतिकूल असतील तर तेवढ्या प्रतिकूलतेपुरत्या त्या अविभावी होतील, अन्यथा राज्य सरकारने केलेले कायदे हे राज्यासाठी आहेत तसे अंमलात राहतील. परंतु संसदेचा कायदा हा आणि राज्याचा कायदा याच्यामध्ये जी विसंगती आहे ती विसंगती मात्र संसदेने जर परत त्या कायद्यावरती बोट ठेवून सांगितलं की नाही, आमच्या ह्या आस्थापना झालेल्या आहेत आणि या पूर्वलक्षी प्रभावाने कार्यरत राहतील, तर त्या तितक्या मर्यादेपर्यंत कार्यरत राहू शकतात जितक्या मर्यादेपर्यंत राज्य विधानमंडळ ठराव पास करून तसा कायदा करेल. ज्यावेळी राज्य विधानमंडळ सांगेल की आता या मर्यादा संपलेल्या आहेत आणि आता या मर्यादेपलीकडे संसदेने केलेले हे कायदे आम्हाला उपयोगाचे नाही, त्यावेळी हे कायदे आपोआप निष्प्रभावी होतील, अविभावी होतील. The act should be held as a repugnant one because the limit given in the Constitution and the law, rules and resolution passed in state assembly says that. थोडक्यात त्याचा अर्थ असा की राज्य विधानमंडळाचे जे कायदे विषयक पारित करण्याचे अधिकार आहेत, कायदे पारित करण्याविषयीचे जे अधिकार आहेत ते अधिकार या ठिकाणी अबाध ठेवलेले आहे. लोकशाहीचं तत्व बघा, आत्ताचा कालखंड हा खरं अभ्यासासाठी अतिशय उपयुक्त असा कालखंड आहे. कारण लोकशाही ही एकाधिकारशाहीकडे झुकल्यासारखी जेव्हा झालेली आहे तेव्हा ह्या अनुच्छेदांचा आपल्याला फार फायदा होणार आहे. राज्याला विधानमंडळीय अधिकार आहेत की नाही स्वायत्त अधिकार, तर त्याचं उत्तर आहे येस. परंतु संसदेला कुठे कुठे हस्तक्षेप करता येऊ शकतो
आणि अशा हस्तक्षेपाच्या तरतुदीचा फायदा कुठवर कितपर्यंत घ्यायचा असतो त्यालाही मर्यादा आहेत. आणि शेवटी लोकशाहीचं तत्व प्रमाण म्हणून राज्याचं जे विधिमंडळ आहे ते संसदेसमोर पंगुत्व प्राप्त होणार नाही असं कायदेविषयक धोरण ठेवलेलं आहे संविधानात. नाही तर मग सगळं संसदेच्या हातात जर सोपवून संसदेने सगळं केलं ते राहील, संसदेने केलेलं राहील, पण त्याची कालमर्यादा ठरवण्याचे अधिकार परत राज्याच्या विधानमंडळाला देण्यात आलेले. म्हणजे इथे एक कमालीची कसरत ही सांगड घालताना, केंद्र आणि राज्याच्या संबंधाची सांगड घालताना एक कमालीची कसरत या ठिकाणी संविधानकारांची, घटनाकारांची झालेली आपल्याला दृष्टीस येते की राज्याला त्याची स्वायत्तता ठेवायची आहे. राज्याचं विधानमंडळ हे लोकशाही संविधानिक मार्गाने स्थापन झालेलं विधानमंडळ आहे. लोकांच्या जनभावना या तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्था असो की राज्य सरकार असो यांना जास्त चांगल्या अवगत आहे. संसदेला हे अधिकार जरी असले तरी संसद प्रत्येक क्षेत्रासाठी भारताच्या ह्या अधिकाराचा अतिरेकी वापर करू शकत नाही. कुठेतरी त्या मर्यादा निश्चित करण्यासाठी अशा प्रकारे हा प्रघात केलेला आहे. आणि या 251व्या अनुच्छेदानुसार 249 आणि 250 मधल्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार जरी संसदेला वरदहस्त दिला असला तरी त्या संसदेच्या हस्तक्षेपावर राज्य विधानमंडळाला आपल्या परीने ठराव पास करून 6 महिने, वर्ष असे निर्बंध घालता येऊ शकतात. आणि अशा तफावतीमध्ये जेव्हा संसदेने केलेले कायदे आणि राज्याने केलेले कायदे याच्यामध्ये विसंगती निर्माण होईल, त्या विसंगती पुरते ते कायदे निष्प्रभ होतील एका विशिष्ट ठराव आणि कायदा पास केल्यानंतर. परंतु ही विसंगती ही राज्याच्या हिताची जर असेल तर विधानमंडळाला असे कायदे पुनर्प्रस्थापित करण्याचा अधिकार आहे. हे आपण 251 मध्ये बघितलेलं आहे. मला वाटतं याच्यावर निश्चितपणे काही ना काही प्रश्न असतील. ते थोडंसं अजून सखोल विश्लेषण आणि अभ्यास करण्यासारखं सगळं प्रकरण आहे. याच्यावर मी प्रश्नांची वाट एवढ्यासाठी पाहतो आहे की मी जे या ठिकाणी वक्तव्य करतो, जे बोलतो, पारायणामध्ये जे सांगतो, हे या शब्दांचं, या वाक्यांचं एक आकलन आहे. ते आकलन माझ्या बुद्धीप्रमाणे मला जे कळतं, मला जे सुचतं त्याप्रमाणे जे उदाहरणं मला योग्य वाटतात ते उदाहरणं खोट करून मी देत असतो. परंतु त्याशिवाय याचा अर्थ असा होत नाही की मी जे सांगत असतो त्याच्याने तुमच्या मनातले सगळे प्रश्न शमले असतील. इट मे नॉट ऍड्रेस क्वेश्चन्स इन युअर माइंड. आणि तुम्ही याच्यावर जेव्हा प्रश्न विचाराल तेव्हाच मला अजून जास्त सखोल याच्यावर विवेचन करता येईल, याबद्दलची माहिती देता येईल आणि अजून जास्त आपण या केंद्र राज्य संबंधाच्या बाबतीत विवेचन पुढे करत राहू. तर तुमच्या प्रश्नांच्या प्रतीक्षेत राहून मी वेळे अभावी आजचं हे सेशन इथेच संपवण्याची अनुमती मागतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.